नमस्कार. मी भाग्यश्री पाठक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम. काल मार्केट खूप पडलं, पण फिबोनासीची रिट्रेसमेंट लेव्हल जी होती 61.8 त्या लेव्हलला येऊन थांबलं. 25,730च्या आसपास मार्केट सावरलं. ही लेव्हल खूप महत्त्वाची आहे. ही लेव्हल तुटता कामा नये. या लेव्हलकडे सगळ्यांनी लक्ष द्यायला हवं. त्याचबरोबर काल फॉरेन इन्व्हेस्टरची विक्री होती 3,760. डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची खरेदी होती 6,225. पण काल मार्केट सावरण्याला 2-3 कारणं घडली. एक म्हणजे महत्त्वाची लेव्हल अर्थातच. दुसरं, क्रूडचा भाव कमी झाला. त्याचबरोबर रुपया पण 90च्या खाली आला. विक्स पण कमी झाला आणि क्रूडचा भाव तर 62 आलाच. आणि मिड कॅप, स्मॉल कॅप हे सुधारले. या 2-3 कारणांमुळे काल मार्केट जे खूप पडलं होतं त्या लेव्हलपासून मार्केट सावरलं. अमेरिकेमध्ये 0.25 रेट कट होणार असं गृहीतच धरले जवळजवळ. म्हणजे 90% लोकांचं असं म्हणणं आहे की फेड या वेळेला 0.25 एवढा रेट कट देणारच. अमेरिकेची टीम भारतात पोहोचली आहे आणि ट्रेड डीलवर त्यांची 3 दिवसाची बैठक होणार आहे. चीनचे महागाईचे आकडे आले. चीनची महागाई 0.2 म्हणजे 0.2 0.7 एवढी वाढली. आणि PPI म्हणजे प्रोड्युसर्स प्राईस इंडेक्स हा त्यांचा -2.1 होता. तिथून -2.2 एवढा झाला. म्हणजे प्रत्येक ठिकाणची स्थिती काही खूप चांगली आहे असं म्हणता येत नाही. चायनाचीही महागाई वाढती आहे. PPI सुद्धा कमी होतो आहे. त्यामुळे अमेरिकेचीही स्थिती फारशी चांगली नाही आहे. आज काहीशा बातम्या आहेत, पण त्याचबरोबर क्रूड आपल्यासाठी चांगलं आहे आणि क्रूडचा भाव आज 62च्या लेव्हलला आहे. बॉन्ड यील्ड मात्र 4.20च्या लेव्हलला आहे आणि डॉलर इंडेक्स 99.25च्या लेव्हलला आहे. चांदी वाढती आहे, त्यामुळे झिंकवर चांगला परिणाम होईल. पण स्टीलच्या किमती मात्र नरम आहेत. स्टीलच्या किमती कमी होतील असा एक अंदाज व्यक्त केला जातो आहे. काही बातम्या आहेत त्या पाहूया. झायडस लाईफ सायन्सच्या सबसिडियरीने फॉर्मॅकॉन AG बरोबर कीटोजच्या बायोसिमिलर जे आहे त्याच्यामध्ये लायसेन्सिंग ॲग्रीमेंट केलं आहे. अमेरिका आणि कॅनडा इथे ते सप्लाय करणार आहेत, त्याच्यासाठी करार केला आहे. टाटा पॉवरने कोटेश्वर ऋषिकेश इथे एक ट्रान्समिशन लाईन कमिशन केली आहे 400 kVची. IRB इन्फ्राचं टोल कलेक्शनमध्ये 16%ची वाढ झाली आहे. स्विगी QIP करणार आहे 10,000 कोटींचा. त्याची फ्लोअर प्राईस
371 एवढी ठेवली आहे. म्हणजेच ही फ्लोअर प्राईस 6.8% डिस्काउंटवर तर आहे, पण जवळजवळ 10% डायल्यूशन होईल. त्यामुळे स्विगी हा शेअर मंदीत राहू शकतो. GPT इन्फ्राला नॉर्थ ईस्टर्न रेल्वेकडून ब्रिजचं स्ट्रक्चर बनवण्यासाठी 199 कोटींची ऑर्डर मिळाली आहे. गोदरेज इंडस्ट्रीज ग्रुप यांनी तेलंगणामध्ये 10,000 कोटींची ते गुंतवणूक करणार आहे. तेलंगणा राज्य सरकारबरोबर डेअरी युनिट्ससाठी 150 कोटीसुद्धा ते गुंतवणार आहे. बऱ्याचशा बातम्या आज तेलंगणाच्या आहेत, कारण तेलंगणामध्ये इन्व्हेस्टर समिट आयोजित करण्यात आली होती. नाल्कोनी दिलीप बिल्डकॉनला पोटांगी या खाणीसाठी 25 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट दिलं आहे आणि याचा मायनिंग चार्ज 423 रुपये प्रति टन असा दिला जाणार आहे. SEPC लिमिटेड यांच्या जॉईंट व्हेंचरला पाटण्याच्या विमानतळावर एव्हिएशन इन्फ्रा उभं करण्यासाठी 86 कोटीची ऑर्डर मिळाली आहे. हुडको ही 12 डिसेंबरला NCD म्हणजे नॉन कन्व्हर्टिबल डिबेंचर्स याच्याद्वारे 2,500 कोटी रुपये उभे करणारे. हायवे इन्फ्राला NHAI कडून आंध्र प्रदेशात 328 कोटीची ऑर्डर मिळाली आहे. नुवामा वेल्थ मॅनेजमेंट ही एका शेअरचं 5 शेअरमध्ये स्प्लिट करणार आहे. याची रेकॉर्ड डेट 26 डिसेंबर अशी ठेवली आहे. NTPC ग्रीन गुजरातमध्ये भुज इथं त्यांना एक कॉन्ट्रॅक्ट मिळालेलं होतं. 100 मेगावॅट हायब्रिड प्रोजेक्टचं कॉन्ट्रॅक्ट आहे. त्यापैकी 6.6 मेगावॅट एवढं त्यांनी प्रोजेक्ट कमिशन केलं. AU बँकेची FDI लिमिट म्हणजेच फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट लिमिट 49% 74% केली आहे. इंडिगोचा व्यवहार सुरळीत सुरू झाला आहे. 1800 फ्लाईट 138 स्टेशनवर जातील. बुधवारी 79 फ्लाईट जातील अशी त्यांनी घोषणा केली आहे. पण सरकारने त्यांना 10% कमी करायला सांगितलं आहे. काल 5% कमी करायला सांगितले होते, पण आज 10% फ्लाईट कमी करायला सांगितले आहे. इझी ट्रिप प्लॅनर्स वर्ल्ड टेनिस लीग 225 याचे ऑफिशियल ट्रॅव्हल पार्टनर इझी ट्रिप प्लॅनर्स असतील. श्री अधिकारी ब्रदर्स यांनीसुद्धा तेलंगणा सरकारबरोबर 4,000 कोटीचा MOU केला आहे. HG इन्फ्रा यांना 220 कोटीची GST टॅक्स डिमांड होती, ती त्यांची रद्द झाली आहे आणि शो कॉज नोटीससुद्धा HG इन्फ्राची काढून टाकली आहे. अडाणी ग्रीनमध्ये आज ब्लॉक डील होईल. टोटल 1.5% हिस्सा अडाणी ग्रीनमधला विकणार आहे. 2400 कोटी रुपये अपेक्षित आहेत. 2.5 कोटी शेअर्स हे विकले जातील आणि शेअरची प्राईस 970 रुपयाच्या आसपास असेल. मला काल कमेंटमध्ये हिंदुस्तान कन्स्ट्रक्शनच्या राईट्सबद्दल विचारलं होतं. त्याचा खुलासा करते आहे.
हा राईट्स इश्यू 1000 कोटींचा आहे. 5 डिसेंबर ही त्याची रेकॉर्ड डेट होती. आता सगळ्यांना राईट्स दिले गेलेत. ते तुम्हाला राईट्स विकायचे असतील किंवा कोणाच्या नावावर करायचे असतील तर त्याच्यासाठी 12 ते 22 डिसेंबर ही मुदत आहे. राईट्सची किंमत 12 रुपये 50 पैसे एवढी आहे आणि तुमच्याजवळ 630 शेअर असतील. 630 शेअर असतील तर तुम्हाला 277 शेअर मिळतील. म्हणजे 277 राईट्स मिळतील. ते तुम्हाला हवे असतील तर तुम्ही 12 रुपये 50 पैशांनी घ्यायचे किंवा राईट्स एंटायटलमेंट जी आली असतील ती विकून टाकायची. ती तुम्हाला 630ला 277 या रेशोप्रमाणे मिळते. आज कोणते तेजीमध्ये असतील कोणते मंदीमध्ये असतील तर आधी तेजीचे देते आहे. यथार्थ हॉस्पिटल नुवामाने एक रिपोर्ट दिला आहे. यथार्थ हॉस्पिटलचं टार्गेट नुवामाने 900 रुपये दिला आहे. आत्ता साधारण 700चा भाव चालू आहे. चांदीचे भाव वाढलेत म्हणून हिंदुस्तान झिंक, अरविंदो फार्मा, इंडिगो, पाइन लॅब, गोदरेज प्रॉपर्टी, दिलीप बिल्डकॉन, नाल्को, गुजरात फ्लोरो, नवीन फ्लोरिन, ग्रॅन्युअल्स, केन्स, डिलिव्हरी, आदित्य बिर्ला कॅपिटल, अंबर एंटरप्राइजेस, सम्मान कॅपिटल, बाटा, कारण एक शूजचा IPO येतो आहे, L&T फायनान्स, इरिडा, AIA इंजिनिअरिंग, टायटन, IRB इन्फ्रा, TVS सप्लाय चेन, JSW एनर्जी, NTPC ग्रीन, फिनिक्स मिल, गोदरेज ॲग्रो, LG इलेक्ट्रॉनिक्स, रॅलीज इंडिया, गॉडफ्रे फिलिप्स कालही तेजीत होता, PNC इन्फ्रा, झायडस लाईफ, एरिस लाईफ सायन्स कालही तेजीत होता. तर मंदीमध्ये स्टीलच्या किमती नरम झाल्यात म्हणून टाटा स्टील, JSW स्टील मंदीत राहू शकेल. स्विगीचं 10.8% QIPमुळे डायल्यूशन होईल म्हणून स्विगी दिलाय आणि इटर्नलसुद्धा मंदीतच राहण्याची शक्यता आहे. तरी पण मार्केट कसं काय चालतंय बघूया. सध्या सगळ्यांचं लक्ष अमेरिकेचं ट्रेड डील आणि फेड काय करताय. जवळजवळ फेडचा निर्णय तर इन्व्हेस्टरनी लावला आहे. 90% लोक म्हणतात की 0.25 रेट कट होईल. पण तरी ट्रेड डीलमध्ये काय काय गोष्टी बाहेर येतील ते आपल्याला बघावं लागेल आणि त्याकडे मार्केटचं अधिकाधिक लक्ष असेल. बघूया काय काय होतं आहे ते. नमस्ते.